वारीचा तिसरा दिवस. आजचा प्रवास जरी फक्त 13 ते 14 किलोमीटरचा असला तरी आजचा दिवस खूप खास होता. कारण आज आम्ही अनुभवणार होतो अकलूजचं प्रसिद्ध रिंगण. लाखो वारकऱ्यांच्या भक्तीने भारलेला हा सोहळा डोळ्यांनी पाहणं हीच एक अविस्मरणीय अनुभूती होती. चला सुरू करूया वारीच्या या तिसऱ्या दिवसाचा प्रवास. रामकृष्ण हरी मंडळी, आजचा दिवस तिसरा. आज आम्ही थोडं लेटच निघालो 6 वाजता. तर काल थोडा पाऊस वगैरे होता आणि आमची राहण्याची सोय थोडा प्रॉपर नव्हती. जागा शोधण्यामध्ये टाईम गेला, त्यामुळे कालचा ब्लॉग एंड नाही आला, करता नाही आला बरोबर. तर आज आम्ही इथं निघालो आहे. आता जाऊ आम्ही अकलूजला, अकलूजचं रिंगण करू. आजचा प्रवास जास्त नाही आहे. आज मला वाटतं हार्डली 12-13 किलोमीटरचं चालायचं आहे दिवसभरामध्ये. तर बघू, आता डायरेक्ट जाऊ अकलूजच्या रिंगणला. तर मंडळी, आता आम्ही सोलापूरमध्ये एंट्री मारत आहोत. आहे गेट. तर मंडळी, आम्ही अकलूजमध्ये पोहोचलेलो आहोत. थोड्याच वेळात रिंगणात पोहोचू. मानविद्यालयामध्ये गोल रिंगण आहे. तर मंडळी, आता आम्ही मानविद्यालयामध्ये बसलेलो आहोत. बघा पाठी आहे, गेट आहे. इथून आतमध्ये जाऊ डायरेक्ट रिंगणामध्ये. मंडळी, आता आम्ही विद्यालयामध्ये एंटर केलं आहे. आता जाऊ रिंगणात. पुढे लेफ्ट साईडला रिंगण आहे. मोठा ग्राउंड आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण आज होता अकलूजच्या रिंगणाचा सोहळा. रिंगणस्थळी पोचताच ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या आणि सामाजिक संदेशांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. त्यापैकी ऑपरेशन सिंदूर ही रांगोळी विशेष उठून दिसत होती. भक्तीसोबत समाजाप्रती असलेली जबाबदारीही इथे सुंदरपणे मांडली जात होती. याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशजही उपस्थित होते. संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकाराम आणि जय जय राम कृष्ण हरीच्या अखंड गजराने दुमदुमून गेला होता. प्रत्येक वारकरी भक्तिभावाने त्या पवित्र क्षणाची वाट पाहत होता. काही क्षणातच सर्वांच्या प्रतीक्षेचा क्षण आला आणि रिंगणाला सुरुवात झाली. सर्वप्रथम झेंडेकरी धावले, त्यांच्या मागोमाग वीणेकरी, तुळशी घेऊन चालणारे वारकरी आणि इतर सेवेकरी भक्तिभावाने पुढे सरकत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह, डोळ्यात श्रद्धा आणि ओठांवर विठ्ठलाचं नाम होतं. आणि मग सर्वांच्या नजरा ज्याची वाट पाहत होत्या तो क्षण आला. अश्वाने वेगाने रिंगण पूर्ण केलं आणि संपूर्ण मैदान एकाच जल्लोषात दुमदुमून गेलं. तो क्षण डोळ्यांनी पाहताना अंगावर अक्षरशः शहारे आले. रिंगणाचा सोहळा संपल्यानंतर आनंदाला अक्षरशः उधाण आलं. वारकरी फुगड्या आणि विविध पारंपरिक खेळांमध्ये रमून गेले. त्या क्षणी पुन्हा एकदा जाणवलं, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी वाट नाही, तर भक्ती, संस्कृती, परंपरा आणि माणुसकी जपणारा महाराष्ट्राचा जिवंत उत्सव आहे.
रिंगणाचा सोहळा सुरू असताना आम्ही काही माऊलींशी संवाद साधला. त्यांच्या भावना, अनुभव आणि विठुरायावरील भक्ती त्यांच्या शब्दातून ऐकूया. आणि तुमचं गाव? सनगाव. आता तुमची ही कितवी वारी आहे? 42 वारी आहे. 42 वर्ष वारी करताय. आणि तुमचं वय किती? वय माझं 77 आहे. आणि आता जी नवीन ही जी तरुण वर्ग आता वारीमध्ये येतोय त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आम्ही सांगू इच्छितात की बाबा माझ्या वडिलाची मिराशिगा देवांचर तुझी चरण सेवा साधावया. जी वडिलांनी परंपरे करीत आलो तीच लहान मुलांनी सुद्धा आपल्या कुळीना कुळीना परत परत सगळ्या नातरुंडा पत्रुंडांनी सुद्धा हीच वारी करावी आणि ह्याच वारीत संत संगतीतच आयुष्य घालावं हीच एवढं आमची अपेक्षा आहे. धन्यवाद धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी रामकृष्ण. तुमचं नाव काय म्हणाला? माझं नाव स्वप्नील गायकवाड. गायकवाड. आणि तुमची आता यावर्षी इथे जी ड्युटी लागली आहे, हां, तर तुमचा वारीचा आणि या रिंगण सोहळ्याचा मला अनुभव थोडक्यात सांगू शकता का? मी गेले 16 वर्षापासून ही वारीची ड्युटी करतो. अच्छा. आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी रिंगणासाठी मी असतो. ओके. आता याच ठिकाणी नेमणूक आहे मी अकलूजलाच. त्यामुळं प्रत्येक वर्षी या वारीचा आनंद मी माझ्या सहकुटुंब घेत असतो. अच्छा. माझ्या पूर्ण फॅमिली, नातेवाईक या सर्व लोकांना बोलवून त्या वारीचा आनंद डोळ्यात मावून ठेवत असतो आम्ही. अच्छा. या वारीतून तुम्हाला जर विठ्ठलाला काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही विठ्ठलाकडे काय मागणं मागाल? विठ्ठलाला काय नाही, फक्त पाऊस मागणार आहे, बाकी काय मागणार नाही. रिंगणाचा अविस्मरणीय सोहळा अनुभवून आम्ही जेवणासाठी थांबलो. दिवसभराच्या उत्साहानंतर गरमागरम जेवणाने पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. थोडी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी चौंडेश्वर वाडीच्या दिशेने मार्गस्थ झालो. आणखी एका दिवसाचा प्रवास पूर्ण झाला होता. अशा तऱ्हेने मंडळी आम्ही चौंडेश्वर वाडीत पोचलेलो आहोत. आत्ता आमचा मुक्काम इकडेच आहे. बघा इथे तर मंडळी आता आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालेलं आहे. आता आम्ही हरिपाठाला आलो आहे. थोडाच वेळ हरिपाठ चालू होईल. काय झालं? तो आतमध्ये आला होता. सदर मंडळी आता हरिपाठ संपलेला आहे. आता थोड्याच वेळात खंडे महाराजांचं कीर्तन चालू होणार आहे.
ऐकताय ना तुम्ही? ह्या कळलेलं वाटलं की या भक्तीच्या प्रवाहामध्ये आरतीच्या योग्यतेचं नाही झालं आपण. मग ती काय म्हणते, संत एकनाथ महाराज रूपी गवळण किंवा ती कन्या, ती महिला काय म्हणते माहितीये? संत एकनाथ महाराज म्हणतात मला दादरा नको. संत एकनाथांचं शरीर पाहिलं तर पुरुषाचं होतं, बरोबर आहे? आणि एका पुरुषाला म्हणायचं मला नवरा नको, योग्य वाटतं का? बरोबर. बरं, पुढची काय शरण आहे फार मजेची, पाठ आहे तुमच्याला? मोडकच घर, तुटकच छप्पर आणि देवाला देवघर किंवा देव पण नाही. ऐका बरं का, काही शृंगारिक भाव याच्यामध्ये तो सुरतीतला आहे बरं. पुढे आहे मला वाटतं फाटकीचं लुगडं, तुटकीचं चोळी आणि शिवायला दोरी नाही. आता पहिलं बघा, मोडकं घर, तुटकं छप्पर आणि घरात देवारण, याचा अर्थ माहितीये? तो दादला म्हणजे कोणी माहितीये का? त्या दादल्याचं नाव शरीर. ऐकताय तुम्ही सर्वजण, बरोबर की नाही? या शरीरामध्ये याचे जे दश इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, हे फाटके तुटके, बरोबर की नाही? कारण इंद्रियांना काम दिले. काय काम दिले? गेली माझे वासे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही गारे सुख पहा विठोबाचे, मुख किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी. ऐका ना तुम्ही, हे इंद्रिय जेणे तू जोडसी नारायण, मला दादला नको की ज्या शरीरामध्ये इंद्रिय माझे ऐकते नाही, फाटके आणि तुटलेले. बर, या दादल्या रूपी बाईक तुझ्या संसारातलं देवाला देवार नाही म्हणजे काय? शरीर आहे, माणूस आहे, आणि तो माणूस जर अंतःकरणाने भक्ती प्रधान नाही तर त्याच्या जीवनाला काढी. विठ्ठला विठ्ठला. साधारण मंडळी अंडे मारते